नमस्कार मुलांनो. आज मी आपल्याला आपली भाषा कशी सुंदर ठेवायची, भाषेचं सौंदर्य कसं टिकवायचं हे मी आपल्याला सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं स्वभावदोष निर्मूलन पाहिलं कसं करायचं आहे. तर आज आपण भाषेकडे पण लक्ष देऊया. मुलांना आज आपण पाहतो छोटी छोटी मुलंसुद्धा टी व्ही वगैरे बघून भाषा इतकी घाणेरडी झाली त्यांची की थोड्या थोड्या ह्याच्यात शिव्या घालतात. अरे तुरे करून यार यार ह्या अशा प्रकारचे जे बोलणे आपण टी व्हीत पाहतात आणि सिरियलप्रमाणे ते वागतात. तर प्रत्येक व्यक्तीसमोर अशी भाषा उचित नाही वाटत. मोठ्यांनासुद्धा बघते मी की ही अशी भाषा वापरतात. तर भाषेला खूप सुंदर अलंकृत करणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण हेच शिकूया. तर आपल्याला काय करायचं आहे, बहुतेक मुलांना पाहते मी, मुलं खूप उच्च स्वरात बोलतात. तर उच्च स्वरात न बोलता नम्र वाणीमध्ये मध्यम स्वरात बोलावं, प्रिय बोलावं. त्याच्यामध्ये वाणीमध्ये आपल्या मिठास असली पाहिजे, गोडवा असला पाहिजे आणि हळू आणि मध्यम गतीने बोलावं. लवकर लवकर नाही बोलू, शांततेने निवांतपणाने बोलावं, म्हणजे आपली गोष्ट दुसऱ्याला समजते. भरभर बोललं की कळत नाही आपल्याला की काय बोलून गेला. तर म्हणून आपल्याला वाणीसुद्धा मध्यम गतीने त्याचं बोललं पाहिजे. वाणीमध्ये चांगल्या शब्दांचा प्रयोग करावा. तर चांगल्या शब्दांकरता काय करावं मुलांनो, डिक्शनरीमध्ये चांगले चांगले शब्द आपल्याला मिळतात. आपल्या भाषेमध्ये प्रत्येक भाषेला पर्यायवाची शब्द असतात. त्या पर्यायवाची शब्दांमधून आपण निवडू शकतो. चांगल्या प्रकारचा शब्द निवडून आपण आपल्या भाषेमध्ये वाक्यामध्ये त्याचा प्रयोग करू शकू. तर ती भाषा आपली खूप सुरेख होते. त्या भाषेचा दुसऱ्यावरती प्रभाव पडतो. तर चांगल्या शब्दांचा प्रयोगसुद्धा आपण करू. आणि कठोर शब्द कोणाला बोलू नये. आणि बोलताना नेहमी चेहऱ्यावरती हास्य असलं पाहिजे. रागिष्ट चेहरा करून आपण चांगली गोष्ट सांगतो आहे आणि रागिष्ट चेहरा करून सांगतो आहे, तर असं नको. आपल्या चेहऱ्यावरती नेहमी हास्य असले पाहिजे. कुठलीही परिस्थिती असो, चेहऱ्यावर हास्य असणं फार गरजेचं आहे. तर हे पण आपल्याला बोलताना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी क्रोध करून कोणाशी क्रोधित स्वरमध्ये बोलू नये. गरज पडली तर आपल्या गोष्टीकरता मध्ये मध्ये क्षमा देखील मागावी. आपल्याला जर काही चूक असेल, कोणी आपल्याला बोलत असेल तर त्याला खोटं बोलून आपलं खरं करायचा प्रयत्न करू नये. त्याला आपण क्षमा मागणंसुद्धा गरजेचं आहे. त्याने आपल्या बोलायची पद्धत खूप चांगली होते. आणि आपलं मत कोणाला पटलं नसेल तर त्याला वेळ देऊन त्याला योग्य शब्दामध्ये आपण सांगू शकतो की मला असं वाटतं, अशी अशी गोष्ट आहे, तरी आपण विचार करावा व मला उचित सांगावं. तर अशा प्रकारेही आपण करू शकतो. आपली गोष्ट मागे घेऊ शकतो आपण. तुमची चूक झाली असेल नसेल किंवा आपलं भांडण वाढत असेल तर ती गोष्ट आपण तिथेच सोडून माघार घ्यावी. माघार घेतली की नेहमी माघार घेणारा मनुष्य कधी हारत नाही. त्याची नेहमी तारीफच होते आणि गोष्ट तिथेच संपते. तर तेव्हा भांडणंसुद्धा तिथेच थांबतात. तर ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवावी. कोणत्याही गोष्टीला खूप ताणू नये. मधून मधून बोलताना आपल्या मित्रमंडळीची, आपल्या आईवडिलांची, शिक्षकांची तारीफ देखील करावी की त्यांच्यात काय गुण आहे हे जरूर बघावेत. तर ते गुण मधनं आपण तारीफ केलेली सगळ्यांनाच आवडतं. तर हे आपण जरूर करूया. तर हे लक्षात ठेवा. मध्ये मध्ये कोणाच्या मोठ्यांच्या किंवा कोणी काही सांगत असेल महत्त्वपूर्ण गोष्ट, त्याच्या मध्ये मध्ये बोलून त्याची गोष्ट काटू नका. त्याला बोलू द्या पूर्णपणे. श्रवण करायचीसुद्धा आपल्यामध्ये क्षमता ठेवा. तर आपल्याला श्रवणशक्तीसुद्धा वाढवायची आहे. दुसऱ्याला सन्मान द्या बोलताना. टाकून घालून पाडून बोलू नका. तर चांगल्या शब्दांच्या प्रयोगाने आपल्याला एक मधुरता येते वाणीमध्ये, आदर येतो. आपल्यालाही आदर मिळतो, सन्मान मिळतो. आणि जो जसा व्यक्ती असेल त्याला स्वीकार करावा. त्याच्या कमी काढू नये आणि कोणासमोर तर मुळीच काढू नये. आणि त्याला आपण आपल्या वाणीच्याद्वारे इतकी चांगली वाणी असली पाहिजे की त्याला वाटलं पाहिजे की ह्या व्यक्तीशी पुन्हा पुन्हा बोललं पाहिजे. हा फार चांगला व्यक्ती आहे. आपण कोणी व्यक्ती आपल्याला अगदी मनाला भिडते जाऊन, आपल्याला वाटतं हा खूप चांगला आहे, पण त्याच्या वाणीचा प्रभाव होतो. तर ह्या वाणीचा प्रभाव जरूर लक्षात ठेवावा मुलांना. तर असं केलं तर निश्चितच आपल्याला सन्मान मिळेल. लोकांचाही सन्मान करता येईल आपल्याला आणि आपल्या गोष्टीचं वजन पडेल. आणि ह्या सगळ्या नम्रतेच्या गोष्टी, विनम्रतेच्या आपण शिकलो, वाणीमध्ये सुधार केला, सौंदर्य वाढवलं, तर निश्चितच आपल्या जिभेवरती देवी सरस्वतीचा वास राहील.
आणि सरस्वतीचा वास ज्याच्या जिभेवर आहे तो कधी आपल्या पथभ्रष्ट नाही होऊ शकत, चुकू नाही शकत, नेहमी सन्मानाचा पात्र बनतो. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आणि ह्या गोष्टींकडे प्रयत्न करावा. तर असं केल्याने काय होईल की आपली मित्रमंडळीसुद्धा वाढेल आपली. तर अशा वाईट वागणाऱ्या लोकांकडे कोणी मित्रच नसतात. आईवडील, गुरुजन कोणीसुद्धा त्यांना सन्मान देत नाही. सगळे त्यांना हीन दृष्टीने पाहतात. तेव्हा आपली वाणी जर चांगली असेल, नम्रता असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी आत्ता सांगितल्या सगळ्या असतील, तर निश्चितच त्याचा प्रभाव होईल. तर सगळ्यांना आपण हवेहवेसे होऊ आणि सगळ्यांचे आपले संबंध खूप चांगले होतील, आपले मित्रमंडळी वाढतील आणि निश्चितच त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर खूप चांगला होईल. तर हा व्हिडिओ आवडल्यास तर जरूर ह्याच्यावर विचार करा व आजपासूनच नवीन नवीन शब्द शोधायला सुरुवात करा आणि वाणीमध्ये त्याचा प्रयोग करा वाक्यांमध्ये. तर धन्यवाद.